दरम्यान भास्कर जाधव यांनी राणे पिता पुत्रांना बाळासाहेब ठाकरेंविरोधात एक शब्दही बोललो असेल तर पुरावा देण्याचं चॅलेंज दिलं। निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांची क्लिप दाखवली आणि राजकीय संन्यास घेण्याचं आवाहन केलं। निलेश राणे यांनी खालच्या भाषेत भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीकाही केली। मी त्या चर्चाला सांगितलं होतं, त्यांनी माझ्यावर आरोप केला होता की भास्करची उद्या सगळी फिल्म जाहीर करतो, उद्या पण तो बोलेल पुन्हा की मी जर कधी एक शब्द तरी शिवसेनेबद्दल 15 वर्षामध्ये वाईट, शिवसेना सोडल्यानंतर सुद्धा शिवसेना प्रमुखांबद्दल एवढा जर शब्द सोडला, वाईट बोललो असेल आणि त्याची क्लिप जर तुम्हाला दाखवलीस तर मी राजकारण सोडेन, नपेक्षा तू एका बापाच्या पोटची औलाद नाही हे मी जाहीर करून टाकीन। बोल आता भास्कर जाधव, हे बघितल्यानंतर काय बोलतो तू? काय बोलला होतास? घे आता संन्यास, नाहीतर निलेश राणे आज गुहागर मध्ये जाहीर करतो तू 100 बापाची औलाद आहेस। ते हे नाऱ्याचे दोन चंगू मंगू, तो एक तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो नेपाळी वॉचमनच्या पोरग्यासारखा। तुमच्याकडे आंबे काढायला नेपाळी मला वाटतं भरपूर आहेत ना? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू रे केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। दुसरं एक ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय। गुहागरला फक्त 5च कॉन्ट्रॅक्टर, भास्कर जाधव, त्याचा मुलगा जो त्याच्यासारखा दिसतो, 3 साले ह्याच्यासारखे दिसत पण नाही, साल्या घरी कोण आला होता माहित नाही। या गुहागर मतदारसंघामध्ये मी आता व्यासपीठावर सन्मान्य नातू साहेबांना शब्द दिलाय, साहेब जेवढा खर्च कुडाळ मालवणला करणार तेवढाच खर्च गुहागरला करणार। या आपल्याला घरी पाठवायचं म्हणजे पाठवायचं, कळलं ना? ट्रेलर होता भास्कर जाधव, तुझा द एंड पण निलेश राणेच करणार, एवढं लक्षात ठेव।